CBSE, ICSE, केम्ब्रिज बोर्ड, IB बोर्ड, मॉन्टेसरी, खूप वेगवेगळ्या बोर्ड्स असल्यामुळे पेरेंट्सनी कोणता बोर्ड आणि करिक्युलम चांगलं असेल हा सगळ्यात कॉमन प्रश्न झाला आहे पेरेंट्ससाठी. सो मला असं वाटतं की स्कूलवर फोकस करण्यापेक्षा जर आपण करिक्युलमवर फोकस केलं आणि त्याच्याबद्दल माहिती घेतली की कोणत्या करिक्युलममध्ये जास्ती हँड्स ऑन ॲक्टिव्हिटीज आहेत आणि रिसर्च बेस्ड प्रश्न आहेत, की एक प्रश्नाला वेगवेगळ्या तऱ्हेने मुलगा कसा सॉल्व्ह करू शकतो, असे जर लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न इन्क्लूडेड असले तर अकॅडमिक लर्न करताना मुलांना त्यांच्या क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट पण ॲक्टिव्ह ठेवता होईल. आणि ह्याच्यानंतर मुलं आफ्टर स्कूल काय ॲक्टिव्हिटीज करताय, दिस इज वॉट विल सपोर्ट हाऊ गुड ही इज गोइंग टू डू इन स्कूल. सो हे दोन्ही ॲस्पेक्ट इम्पॉर्टंट आहेत. सो असं मी म्हणेन की आपण करिक्युलम कोणताही सूट केला, वॉट एव्हर अग्रीज टू यू ॲज अ पेरेंट, यू टेक अ राईट चॉईस, पण त्याच्यामध्ये हँड्स ऑन लर्निंग आणि सेकंड इज आफ्टर स्कूल ॲक्टिव्हिटीज फॉर हेल्पिंग द चाइल्ड डेव्हलप देअर ब्रेन, आणि ते स्टिम्युलेशन आपण करतोय का, या दोन गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत पेरेंट्ससाठी. सो दे हॅव टू अप्रोच इन द सेम वे.